पाहूयात पुढची बातमी। वाशिमच्या मनोरा तालुक्यातील शेतकरी गौरव पवार यांच्या भुईमुगाच्या शेंगांचं अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान झालं होतं। त्यांच्या नुकसानीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गौरव यांच्याशी संपर्क साधत मदतीचं आश्वासन दिलं होतं। पण 1.5 महिना उलटला तरी गौरव यांना 1 रुपयाचीही मदत करण्यात आलेली नाही। अवकाळीनं हिरावला तोंडचा घास। केंद्रीय कृषी मंत्र्यांचा मदतीचा फार्स। 1.5 महिना उलटला, 1ही रुपयाची मदत नाही। केंद्रीय कृषी मंत्र्यांना आश्वासनाचा विसर। पंधरा मे गौरव पवार आपला भुईमुग विक्रीसाठी मनोरा बाजार समितीमध्ये घेऊन आला होता। पण अचानक आलेल्या वादळी पावसामुळे त्याची तारांबळ उडाली। अतिशय कष्टाने पिकवलेल्या भुईमुगाच्या शेंगा पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेल्या। पावसाच्या पाण्यातून तो आपला शेतमाल वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण पावसाच्या पाण्यासमोर तो हतबल झाला। आणि याच वेळेला तिकडे असलेल्या एका व्यक्तीने गौरवची ती धडपड मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला। गौरवच्या 22 क्विंटल शेंगांपैकी 10 क्विंटल शेंगा पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या। त्याची परिस्थिती न्यूज 18 लोकमतनं दाखवली। ती पाहून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गौरव पवारशी संपर्क साधून सरकारकडून आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं होतं। तो व्हिडिओ त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअरही केला। मात्र सध्या मंत्री महोदयांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला। शिवराज चौहान साहेबांचा मला फोन आला होता 16 मेला। सरांनी मला आश्वासन दिले होते की जो तुझा नुकसान झाला आहे तो पूर्ण तुला भरपाई करून मिळेल, आणि जो तुझा उर्वरित जो माल आहे तो पण 5,081-82 जो त्या दिवशीचा बाजारभाव होता त्या भावाने तो विकला जाईल। परंतु असे काही घडले नाही। आणि सरांनी मला आश्वासन दिले होते तुला मदत मिळेल, परंतु सरकारकडून मला आतापर्यंत काही मदत मिळाली नाही आहे सर। आम्ही भुईमुग काढून त्याच्या भरोश्यावर आमचं सगळं कुटुंब चालवतो, आणि त्याच्यानंतर ते भुईमुग मार्केटमध्ये आम्ही विकायला पोरांना नेलं होतं, तर त्याच्यामुळे ते पाण्याच्यामुळं वाहून गेला। आणि वाहून गेल्यावर आमची परिस्थिती खूप गंभीर झाली। त्याच्यामुळं सरांनी सांगितलं होतं की आम्ही आर्थिक मदत करू बा म्हणून, तर त्याने आतापर्यंत मदत काही केली नाही, तर त्यानं आर्थिक मदत करावी आमची अशी इच्छा आहे। गौरवची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बिकट आहे। वडिलांच्या आजारपणामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे। शेती करून तो शिक्षण घेतोय। 5 एकर शेतीतून मिळणारं उत्पन्न हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे। यंदा त्याने भुईमुग पिकवलात आणि त्यातून 1.5 लाखांचं उत्पन्न अपेक्षित होतं। मात्र अवकाळी पावसाने फक्त शेंगांवरच नाही तर गौरवच्या अपेक्षांवर सुद्धा पाणी फिरवलंय। कृषी मंत्र्यांच्या आश्वासनाने त्याला थोडा धीर मिळाला होता, मात्र 1.5 महिना उलटला तरी त्याला 1 रुपयाचीही मदत मिळालेली नाही। बाबा काही काम करत नसतात सर, बाबांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर बाबा घरीच असतात सर। शेताचं सर्व काम मीच पाहत असते सर। माझी एक बहीण आहे सर, ती लग्नासाठी आली आहे सर, तिची पण जिम्मेदारी सर माझ्यावरच आहे सर। आणि माझा माल जो एवढा मोठं नुकसान झाला आहे सर, आता मला विचार पडत आहे सर की मी माझं घराचं उदरनिर्वाह कसं चालवायचं, कारण की सर माझा माल वाहून गेला आणि परत त्याच्यामध्ये माझ्यावर सर 5 लाखापर्यंत सर लोन आहे, माझ्या 5 लाखाचं कर्ज आहे सर। तो कर्ज मी कसं फेडायचा मला विचार पडत आहे सर। सरकार कोणतंही असो, आपण शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचा दावा मंत्र्यांकडून केला जातो, मात्र जेव्हा शेतकऱ्याला गरज असते तेव्हा त्याच्या पदरी पडतात केवळ पोकळ आश्वासनं आणि मदतीची दिवास्वप्न। गौरवला केंद्राकडून मदत मिळणार असं सांगितल्यानंतर राज्य सरकारनेही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळे गौरव आजही मदतीविनाच आहे। केंद्रीय कृषी मंत्री आपलं आश्वासन कधी पूर्ण करणार याची वाट पाहत। किशोर गोमासेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत वाशिम।